या महाराष्ट्राचा स्वाभिमान, या महाराष्ट्राची अस्मिता या सध्याच्या सरकारनं दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी पाडून ठेवलेली आहे. पाय पुसायचं आणि पुढे जायचं. एक काळ होता, आम्ही अभिमानाने सांगत होतो, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. आज काय परिस्थिती आहे? आज हा महाराष्ट्र लुटला जातोय, शेतकरी लुटला जातोय. बेरोजगारी महाराष्ट्रात, हा महाराष्ट्र देशाचं पोट भरत होता अनेक वर्ष. मुंबईनं देशाचं पोट भरलं अनेक वर्ष. पण आज या महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग येणारा हा गुजरातला पळवला जातोय. गुजरातचा विकास होण्याविषयी आमचा काय आक्षेप नाही, देशाचा विकास व्हायला पाहिजे. पण जे जे महाराष्ट्राच्या वाट्याचं आहे, मराठी माणसाच्या भाग्याचं आहे आणि मराठी माणसाच्या कष्टाचं आहे, ते सगळं एका राज्यात जात आहे. आज आणखीन 2 उद्योग गेले. एक टेस्ला मी काहीतरी वाचलं, आणि सिंधुदुर्गमधला पाणबुडीचा उद्योग. म्हणजे कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पुणे असेल, अरे त्यापेक्षा गुजरातलं सोन्यानं मरवून टाका ना एकदा. आमचं काही म्हणणं नाहीये. हिऱ्याचं मार्केट गेलं मुंबईतलं. काय काय नेणार आहात तुम्ही? अरे तुम्ही आमचे उद्योग नाल, पण या मराठी माणसाचं मनगाट आणि धैर्य कुठे घेऊन जा. आम्ही लढू आणि परत मिळवू सगळं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ज्या पुण्यामध्ये सभा चालली आहे, त्या पुण्यामध्येच बाल शिवाजीनं, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरून हा महाराष्ट्र उभा केला होता. हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि हे तेच पुणे आहे, मराठी माणसावर जे चाल करून आले त्याची बोट इथेच छाटली या लाल महालामध्ये. तर मराठी माणसाला बोट छाटता येतात. प्रसंगी अफजल खानाप्रमाणे कोथळा काढता येतो. धैर्य, शौर्य, अभिमान हे आमच्या रक्तामध्ये आहे. हिमालयानं साथ घातली का महाराष्ट्र धावतो, सह्याद्री धावतो. त्या सह्याद्रीशी अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला गरम पडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही खात्रीने सांगतो, हे सर्वे बिर्वे बाळासाहेब हे झूट आहे सगळं. 2024ला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होत नाही, लिहून घ्या. नाही होणार. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि केंद्रामध्ये सुद्धा इंडियाचं सरकार येत आहे. ज्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये आम्ही पाहतो आहे, ते वातावरण अत्यंत आशादायी आहे. हे मध्य प्रदेश, हे राजस्थान, हे छत्तीसगड, हा सगळा घपला आणि जुमला आहे. आता आपल्याला समजलेला आहे. आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आम्ही बघू आता. हे लोक म्हणतात नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया विकली, नरेंद्र मोदी यांनी ONGC विकलं, नरेंद्र मोदी यांनी काय काय विकलं, अजून सगळे सार्वजनिक उपक्रम विकले. नरेंद्र मोदींनी हे विकलं, ते विकलं, ते विकलं, देश विकला. पण त्याने काही गोष्टी खरेदी सुद्धा केल्या नाही. त्याने कोर्ट खरेदी केलं. त्याने